नमस्कार, तर तुम्ही पाहता आज जनगर्जना न्यूज। बाजरी मका पेरणाऱ्या शेतकऱ्यांना हेक्टरी 2,500 पर्यंत अनुदान। जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होणार फायदा। भरड धान्य कडधान्यांसाठी केंद्राची योजना। सोलापूर जिल्ह्यातून राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियान अन्नधान्य पिके योजनेअंतर्गत अन्नद्रव्य व्यवस्थापन व कीड व्यवस्था यासाठी शेतकऱ्यांना हेक्टरी 2,500 रुपयांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे। कृषी विभागाच्या या योजनेमुळे शेतकऱ्यांना आधार मिळाला आहे। भरड धान्य व कडधान्य योजनेतून जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाने निधीची मागणी केली आहे। एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन तसेच एकात्मिक कीड रोग व्यवस्थापन या केंद्र सरकारच्या योजनेतून पीक संरक्षण औषधांचा वेळीच वापर करण्यासाठी शेतकऱ्यांना अनुदान दिले जाणार आहे। पिकांचे कीड व रोगांपासून संरक्षण करणे, अधिक उच्च प्रतीचे उत्पादन घेऊन उत्पादन खर्च कमी करण्यासाठी बाजरी व मका या पिकांसाठी हेक्टरी 2,500 पर्यंत अनुदान देण्याचा उद्देश आहे। प्रथम येणाऱ्यांना प्रथम प्राधान्य। कृषी खात्याच्या इतर योजनांप्रमाणे या योजनेतूनही अनुदान घेण्यासाठी महाबीटीवर अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। ज्या शेतकऱ्यांनी मका व बाजरी पीक घेतले आहे व ज्यांना अनुदान घ्यायचे आहे त्यांनी महाडीबीटीवर अर्ज दाखल करणे आवश्यक आहे। प्रथम अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांना योजनेचा लाभ प्रथम प्राधान्याने दिले जाणार आहे असल्याचे कृषी खात्याकडून सांगण्यात आले आहे। कडधान्य एकात्मिक रोग यासाठी 380 हेक्टरसाठी 9.50 लाख रुपये, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन 270 हेक्टरसाठी 6.75 लाख रुपयांची मागणी करण्यात आली आहे। पिकांचे कीड आणि रोगांपासून संरक्षण करणे, अधिक आणि उच्च प्रतीचे उत्पादन घेण्यासाठी उत्पादन खर्च कमी करण्यासाठी शासन अनुदान देत आहे। मका व बाजरी या पिकांसाठी हेक्टरी 2,500 पर्यंत अनुदान देण्यात येत आहे। शासनाकडे निधीची मागणी करण्यात आली आहे। अशाच विश्वासार्ह आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी जनगर्जना न्यूजला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।